सुहास्य तुझे मनासमोही जसी न मोही सुरासुराही. विश्राम बेडेकरांचं हे गाणं संगीत दिलं हृदयनाथ मंगेशकरांनी. ते गाणं गायलं पहिल्यांदी जितेंद्र अभिषेकींनी आणि मग गायलं ते पंडित सुरेश वाडकरांनी. दोन्ही पण संगीत क्षेत्रातले तारे आणि विश्राम बेडेकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे महातारे. संसार ह्या चित्रपटातील हे गाणं आपल्या संसाराकरता पण फार महत्वाचं आहे. सध्या सर्व लोक हसणं विसरून गेलेत आणि हसणं विसरल्यामुळे ताण वाढतो आणि ताणाची परिणती रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला बघायला मिळते. इतकंच नाही तर कॅन्सरचं प्रमाण पण मानसिक ताणामुळे वाढते. हा वाढलेला ताण कमी करायचं नैसर्गिक औषध म्हणजे हसणं. आजचा कार्यक्रम हसणं कसं महत्वाचं आहे, हसाल तर जगाल, आणि हा कार्यक्रम तुम्ही हसत हसत बघा आणि हसण्यावरही आयुष्याला नेऊ नका ही विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो मी डॉक्टर संतोष मालपाणी, नांदेडला प्रॅक्टिस करतो मधुमेह. तर मित्र, हसणं ही एक कला आहे आणि ती कला ज्या माणसाला आली त्याचं आयुष्य मोठं होते, निरोगी राहते. हसणं मनमोहक असते, ते आपल्या शरीराकरता फार आवश्यक असते. हसण्यामुळे सुरुवात करताना आपल्या हृदयाची गती वाढते, आपला श्वास वाढतो, परंतु कालांतराने हृदयाची गती कमी होते, आपला श्वास नियंत्रित होतो. जेव्हा आपण हसतो तेव्हा आपण फुफ्फुसांच्या आतमध्ये हवा ओढतो. शुद्ध हवा फुफ्फुसांना पोहोचली की त्यातला ऑक्सिजन प्रत्येक अवयवाला मिळते आणि अवयव उत्तेजित होतात. अवयवांना खाद्यपुरवठा बरोबर होतो, फुफ्फुसांची व्हायटल कॅपॅसिटी वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि जेव्हा आपण हसतो तेव्हा शरीरात एक महत्त्वाचा बदल घडतो. आपले सर्व स्नायू शिथिल होतात. जितके स्नायू शिथिल होतील, जितके ते कमी अकडतील, तितकं आपलं आरोग्य सुधारते. हसणं सुरू झालं की सगळ्यात पहिली गोष्ट होते मेंदूमधील एंडॉर्फिन्स नावाचे संप्रेरक, ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो, ते वाढतात आणि त्या हॉर्मोन्समुळे जे इन्सुलिनला अवरोध करणारे हॉर्मोन्स आहेत जसं कॉर्टिसॉल आणि एपिनेफ्रिन यांचं प्रमाण कमी होते. मित्र, इन्सुलिन हा संप्रेरक असा आहे जो रक्तातील साखर पेशींच्या आतमध्ये नेऊन सोडतो. जेव्हा जेव्हा आपण ताणामध्ये असतो तेव्हा इन्सुलिनला अवरोध होतो. विशेष करून कॉर्टिसॉल आणि एपिनेफ्रिन नावाचे हॉर्मोन्स वाढतात आणि ह्या हॉर्मोन्सच्या वाढीमुळे आपला ताण आणखी वाढतो आणि मग ताण वाढला की माणसाला रक्तदाब होतो, मधुमेह होतो आणि याचा दुष्परिणाम मग आपल्या प्रत्येक अवयवाला भोगावा लागतो. तर हसलं की एंडॉर्फिन्स वाढतात, आपल्या शरीरातील स्नायू शिथिल होतात आणि शिथिलता आली की आपलं आरोग्य आणखी सुधारते. तर हसणं एक औषध आहे आणि ते औषधात प्रत्येकाने घेतलं पाहिजे असं मला वाटते. त्याला देवाने कोणती फीस लावली नाही, कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही. हसण्याने वेदना कमी होतात. आपण एंडॉर्फिन्सना आपली वेदनाशामक यंत्रणा म्हणू शकतो. असं बघण्यात आलंय की जी माणसं नेहमी आनंदी असतात त्यांना ताण कमी असतो आणि ताण कमी असला की वेदना सुद्धा कमी होतात. वेदनाशामक औषध हसणं, हृदयरोगाचं औषध हसणं. आणि हसण्याकरता काय पाहिजे? छोटी छोटी कारणं पाहिजेत. अत्यंत छोटं कारण शोधा, त्याच्यावरती पण हसा. आणि जी माणसं हसणं स्वतःपासून सुरू करतात त्या माणसांचं हसणं हे निरागस असते, ते मनापासून येते असते. काही लोकांना मी बघतो ते हास्य क्लब जॉईन करतात, पण ते आर्टिफिशियल हसणं आहे, ते मनातलं हसणं नाही. जेव्हा आपण मनातनं हसतो तेव्हा आपल्या हसण्याला किंमत असते आणि ती किंमत म्हणजे आपल्या आरोग्याची किंमत. जेव्हा आपण हसतो तेव्हा आरोग्य निश्चितपणे सुधारते. तर कारणं शोधा, मित्रमंडळ जमा करा, एकमेकांना टोचून बोला, एकमेकांच्या उखाळ्या करा, एकमेकांवरती हसा, स्वतःवरती पण हसा आणि लक्षात ठेवा, हसाल तर जगाल. आणि हसण्यामुळे आपला हृदयरोग, आपला मधुमेह, आपला रक्तदाब कमी होतो, कॅन्सरची शक्यता कमी होते आणि संसाराच्या आगीमध्ये जे आपलं मनाचं भांडं ठेवलंय त्या भावना पण आपण व्यक्त केल्या तर आपलं आरोग्य आणखी सुधारते. तर मित्र, आजच्या कार्यक्रमाचा संदेश हसत राहा आणि जगत राहा. धन्यवाद. मी डॉक्टर संतोष मालपाणी आपली रजा घेतो.